That is the Cnidaria फायलम बद्दल आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं आहे. जो इनिशियली एका दुसऱ्या नेमनं किंवा दुसरे एक नाव आपण त्या फायलम साठी यूज करत होतो. दॅट इज द सिलेंड्रेटा बिकॉज दे हॅव अ बॉडी कॅव्हिटी. एक युनिक टाइपची बॉडी कॅव्हिटी या एनिमल मध्ये आपल्याला पाहायला मिळते, जिला सिलेंट्रॉन आपण म्हणतो. Cylindron actually it is a gastrovascular cavity, or a gastrovascular cavity which perform both the function, दोन फंक्शन परफॉर्म करते. डायजेशन चे आणि डायजेशन सोबत सर्क्युलेशन सुद्धा असे दोन फंक्शन परफॉर्म करणारी गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी या एनिमल मध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे इनिशियली या फायलमला नाव दिलं सिलेंड्रेटा. पण सिलेंड्रेटा पासून आपण नाव याचं चेंज केलं ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ युनिक स्ट्रक्चर. सिलेंड्रेटा फायलम आपण काय केलं, त्याला ओमिट केला, डिलीट केला या पर्टिक्युलर फायलम मधून. आणि त्या सिलेंड्रेटा फायलम पासून दोन फायलम आपण तयार केले. कोणते कोणते दोन फायलम तयार केले? एक तयार केला नायडेरिया आणि दुसरा तयार केला टिनोफोरा. टिनोप्लॅना ऑर्गॅनिझम पहिली एनिमल आहे टिनोप्लॅना. या टिनोप्लॅना एनिमलला इन्क्लूड करणारा टिनोफोरा फायलम आणि नायडेरिया असे दोन फायलम आपण त्या सिलेंड्रेटा पासून तयार केलेले. बरोबर आहे. तर इथपर्यंतचा पोर्शन तो पोरिफेरा नायडेरिया फायलम आपण स्टडी केलेला आहे. नायडेरिया नंतर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला नेक्स्ट फायलम स्टडी करायचा आहे, जिचं नाव आहे टिनोफोरा. टिनोफोरा स्पेशल स्टिकी सेल. बरोबर आहे. स्टिकी सेल बियर करणार, जसं तिकडे निडोब्लास्ट सेल होत्या, त्या निडोब्लास्टच्या व्यतिरिक्त एक युनिक टाइपच्या स्टिकी सेल बियर करणारा एनिमल आहे. बरोबर आहे. ज्या पर्टिक्युलर निडोब्लास्ट सेलच्या ऐवजी इकडे ज्या सेल प्रेझेंट असतात त्या सेलला आपण क्लोरोब्लास्ट सेल कन्सिडर करतो. बरोबर आहे. या क्लोरोब्लास्ट सेलचा फायलम आहे टिनोफोरा. पण नायडेरिया फायलम मध्ये जे बेसिक फीचर्स आपल्याला पाहायला मिळतात, ऑल दीज फीचर्स आर एक्झॅक्टली सिमिलर इन द टिनोफोरा फायलम एक्सेप्ट फ्यू. काही फक्त एक्सेप्शन जर आपण सोडले तर बाकी एंटायर फीचर्स ऑफ नायडेरिया अँड टिनोफोरा आर एक्झॅक्टली सिमिलर. मॅक्सिमम फीचर त्यांचे दोन्हीचे एकमेकांसोबत काय करतात, एकमेकांसोबत रिझेंबल करतात. नायडेरिया मध्ये एक्झाम्पल्स आपण फर्स्ट मध्ये स्टार्ट केली किंवा सुरुवात केली, जसं सी एनिमोन असेल, जेलीफिश असेल, त्याच्यानंतर पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असेल ऑरेलिया. बरोबर आहे. त्याच्यानंतर हायड्रा असेल. हे कॉमन एनिमल्स आहेत जे आपण नायडेरिया फायलम मध्ये काय केले, इन्क्लूड केले. त्याच्यामधला हायड्रा तर सगळ्यांसाठी खूप कॉमन एनिमल आहे. तो पूर्ण एंटायर 11th ते 12th मध्ये तुम्हाला बऱ्याच जागेवर ह्या हायड्राचे एक्झाम्पल्स पाहायला मिळतात. बऱ्याच जागेवर आपण हायड्राचे याचे एक्झाम्पल म्हणून स्टडी करतो. इथं हायड्राच्या स्ट्रक्चर बद्दल आपण त्याच्यामुळे डिस्कस केलं नाही किंवा हायड्राचं स्ट्रक्चर आपण त्याच्यामुळे स्टडी केलं नाही, कारण या फायलम बद्दल या एनिमल बद्दल बऱ्याच जागेवर आपण स्टडी करतो. एक युनिक फीचर आहे या सेल्स कडे किंवा या नायडेरियन फायलम्स कडे, टेंटॅकलवर यांच्या स्टिंगिंग टाइपच्या सेल्स. Presence of stinging cell over the tentacle is a very important feature of Cnidaria. Tentacle म्हणजे काय बा, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे नायडेरिया मध्ये सुद्धा आणि टिनोफोरा मध्ये सुद्धा. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असल्यामुळे एकच सिंगल लार्ज ओपनिंग यांच्या बॉडीवर आपल्याला पाहायला मिळते. The body possess or body bear a single large opening at the anterior side, and on this opening this animal have a finger like projection. Finger like projections या particular opening वर आपल्याला commonly पाहायला मिळतात. These finger like projections are termed as the tentacles, and these tentacles in case of Cnidaria bear a stinging cell or bear a nidoblast cell. Blast म्हणजे सेल लक्षात ठेवायचं बा. बरोबर आहे. ब्लास्ट म्हणजे सेल आहे. निडोब्लास्ट असेल, आता या टिनोफोरा फायलम मधला कोलोब्लास्ट असेल. दिस ब्लास्ट मीन्स अ सिम्पली सेल. तर निडोब्लास्ट बियर करणाऱ्या किंवा स्टिंगिंग सेल बियर करणाऱ्या
ॲनिमल्सला आपण नायटेरियन्स कन्सिडर करतो. या नायटेरियन्स मध्ये जे फिंगर लाइक प्रोजेक्शन्स आहेत ते टेंटॅकल जे आहेत या टेंटॅकलवर या निडोब्लास्ट सेल्स प्रेझेंट असतात. त्यानंतर लार्ज बॉडी कॅव्हिटी जी आहे which is enclosed by the body wall ने enclose केलेली जी बॉडी कॅव्हिटी आहे, this body cavity is termed as the cylindron. सिलेंट्रॉन नावाची बॉडी कॅव्हिटी यांच्या बॉडी मध्ये प्रेझेंट आहे. ज्या सिलेंट्रॉनला गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी सुद्धा कन्सिडर करता येते. इट इज टर्म्ड एज द गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी as it perform the two basic function. दोन बेसिक फंक्शन परफॉर्म करते ही कॅव्हिटी. एक तर डायजेशनचं फंक्शन सुद्धा परफॉर्म केलं जात आहे आणि डायजेशन सोबत सर्क्युलेशनचं फंक्शन ही पर्टिक्युलर कॅव्हिटी परफॉर्म करते. त्यामुळे आपण या कॅव्हिटीला गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी म्हणतो. समजलंय? त्यानंतर बाकी अँटेरियर सरफेस आहे, पोस्टीरियर सरफेस आहे, एंटायर बॉडी कॉम्पॅक्टली क्लोज्ड आहे. एक युनिक फीचर या गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी नंतर, बरोबर आहे, तीन युनिक फीचर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एक गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी किंवा सिलेंट्रॉन, त्यानंतर प्रेझेन्स ऑफ निडोब्लास्ट सेल आणि निडोब्लास्ट सेल्स नंतर थर्ड युनिक फीचर त्या नायडेरिया फायलमचं, दॅट इज इट एक्झिस्ट इन अ टू फॉर्म, पॉलिप and medusa form. Polyp and medusa. Polyp is a cylindrical form, rod shaped cylindrical form है, empty structure है, while medusa is a umbrella like structure. ये तीन फीचर जर तुमच्या लक्षात राहत असतात आणि या तीन फीचर सोबत या एनिमल मध्ये जे एग्जांपल्स आपण पाहिले नायडेरियस मध्ये, हे एग्जांपल आणि हे तीन फीचर लक्षात राहिले तर पूर्ण एंटायर नायडेरिया फायलम मध्ये याच्या व्यतिरिक्त दुसरं आपल्याला काही लक्षात ठेवायची गरज नाही. आपोआप त्या गोष्टी आपल्या सहज लक्षात येतात. समजलंय? तर तो नायडेरिया फायलम आहे. नायडेरिया फायलमशी मॅक्झिमम सिमिलॅरिटी असलेला टिनोफोरा फायलम आहे. टिनोफोरा फायलम, द एनिमल्स व्हिच आर इन्क्लुडेड इन द टिनोफोरा फायलम आर कॉमनली कॉल्ड एज comb jellies, or they are also termed as the sea walnut. सी वॉलनट किंवा कॉम्ब जेली या दोन टर्म्स या टिनोफोराच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या. त्याच्यावरून तुम्हाला एंटायर फायलम लक्षात राहते. पण एक असा क्लू पकडायचा त्या फायलम मधला, त्या क्लू वरून बाकी पूर्ण एंटायर स्ट्रक्चर तुम्हाला सहज लक्षात राहते या फायलम मध्ये. जसं इकडे तीन हे स्ट्रक्चर लक्षात ठेवले, तीन पॉइंट लक्षात ठेवले तर एंटायर नायडेरिया फायलम आपल्या लक्षात राहते. तसं या टिनोफोरा फायलम मध्ये जे दोन टर्म्स किंवा दोन युनिक नेम जर तुम्ही त्यांच्या लक्षात ठेवले तर एंटायर फायलमच्या प्रॉपर्टी तुमच्या सहज लक्षात येतात. काय फायलमच्या प्रॉपर्टी? These animals are commonly termed as comb jellies. कॉम्ब जेलीज, जेली किंवा JELLIES सुद्धा टर्मिनॉलॉजी त्याला आपण स्पेलिंग त्याची लिहू शकतो. कॉम्ब जेली और दे आर टर्म्ड एज सी वॉलनट. हा दोन टर्म कशामुळे यूज केला जातो त्याला? कॉम्ब जेली, व्हाय दे आर टर्म्ड एज अ कॉम्ब जेली अँड सी वॉलनट. पण कॉम्ब जेली कशामुळे म्हणतात? कॉम्ब म्हणजे कंगवा, सगळ्यांना माहिती आहे कंगवा कसा असते, बरोबर आहे? कॉम्ब मीन्स कंगवा आहे. हा कंगव्याचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर वर एक त्याचा बेस असेल आणि बेस नंतर त्याचे टूथ असतात, दात त्या कंगव्याचे. तर या कॉम्ब सारखं स्ट्रक्चर यांच्या बॉडीवर आपल्याला पाहायला मिळते. These animals bear or possess a comb-like plate or comb-like structure on their body. अर्धा कंगवा छोट्या दाताचा आहे आणि अर्धा मोठ्या दाताचा आहे. असा कंगवा आपण इथे ड्रॉ केलाय, कॉम्ब ड्रॉ केलाय. या पर्टिक्युलर कॉम्ब मध्ये, बरोबर आहे, जे टूथ आहे या टूथ सारखे सेम फ्लॅजेला किंवा सेम फ्लॅजिलेटेड स्ट्रक्चर या एनिमलच्या बॉडीवर आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे? कंगवा सगळ्यांना माहिती आहे, कंगव्याबद्दल मला काही जास्त सांगण्याची गरज नाही. बरोबर आहे? मुलींना तर सांगण्याची गरजच नाही. 24 तास त्यांच्या हातात एक इन्स्ट्रुमेंट असते, त्याला कंगवा म्हणतात आणि दुसरं एक आरसा. बरोबर आहे? आमच्याकडे त्याला कंगवा भिंग म्हणतात. तर ते कंगवा आणि आरसा 24 तास मुली घेऊन बसले असतात. समोर आरसा आहे, जिकडे बसत केस आहे, इकडून एकदा इकडं, इकडून पुन्हा इकडं, पुन्हा इथे मस्त फुगा काढतात. बरोबर? पुन्हा ते फुगा दाबतात खाली, असतात केस पुढे आणतात.
विचारायचंच काम नाही ते, बरोबर आहे. तर कॉम्ब सगळ्या मुलींना माहिती आहे आणि मुलांना सुद्धा माहिती आहे, बरोबर आहे. मुलं सुद्धा काही कमी नाहीत आजकाल, त्यांना सुद्धा कंबऱ्याचं स्ट्रक्चर चांगलं माहिती आहे. तर तसं कॉम्ब लाईक स्ट्रक्चर या ॲनिमलच्या बॉडीवर आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यामुळे या ॲनिमल्सला आपण कॉम्ब जेलीज कन्सिडर करतो. These animals are very commonly termed as the comb jellies and they bear a comb like structure or they bear a comb plate. बरोबर, याला कंगवा म्हणलेला नाही, इथे कॉम्ब प्लेट ही टर्मिनॉलॉजी यूज केलेली आहे. तर कॉम्ब प्लेट प्रेझेंट असल्यामुळे यांना कॉम्ब जेलीज म्हणतात. ॲनिमलचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर स्लाइमी स्ट्रक्चर आहे, बरोबर. स्लाइमी स्ट्रक्चर आहे, जेल लाईक स्ट्रक्चर आहे ॲनिमलचं, आणि या जेल लाईक स्ट्रक्चरवर अशा कॉम्ब प्लेट प्रेझेंट असतात. These animals generally bear a 8 comb plate over their body. पण नंबर सुद्धा फिक्स आहे. किती कंगवे असतात त्यांच्याकडे रे? त्यांच्याकडे एकच कंगवा नाही, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या शेपचे टोटल 8 कॉम्ब प्लेट्स त्यांच्या एंटायर बॉडीवर प्रेझेंट असतात. जनरली सर्क्युलर टाइपचं बॉडीचं स्ट्रक्चर आहे आणि त्या सर्क्युलर बॉडीवर पूर्ण 8 कॉम्ब प्लेट प्रेझेंट असतात. जसं आपण इथे एक सर्कल जर ड्रॉ केलं, बरोबर आहे, एक सर्क्युलर स्ट्रक्चर असणारा ॲनिमल्सचा ड्रॉ केला आपण, आणि या सर्क्युलर स्ट्रक्चरवर टोटल 8 कॉम्ब प्लेट्स आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर आहे. खरबूज सगळ्यांना माहित आहे, किंवा आता जे नवीन हायब्रिड टरबूज आले त्या हायब्रिड टरबूज सुद्धा सगळ्यांना माहित आहे, त्याच्या अशा पट्ट्या पट्ट्या असतात बघा. तशाच सेम पॅचेस, तशा सेम लाईन्स या ॲनिमलच्या बॉडीवर आपल्याला पाहायला मिळतात. बट डिफरन्स इज ओनली दॅट दीज पॅचेस और दीज लाईन बेअर अ टेंटॅकल्स और बेअर अ फ्लॅजेला लाईक स्ट्रक्चर. फ्लॅजेला लाईक स्ट्रक्चर या पूर्ण प्रत्येक कॉम्ब प्लेट्सवर असे 8 कॉम्ब प्लेट यांच्या बॉडीवर आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे 8 ड्रॉ केल्या नाही, मी 4 ड्रॉ केल्या, समोरून दिसतात फक्त 4 आपल्याला. 4 कुठे आहेत रे? 4 रिमेनिंग 4 त्याच्या बॅक साइडला असतात. फळ्याच्या मागून त्या तुम्हाला दिसतात, फळ्याच्या मागून जर पाहिलं आपण तर फळ्याच्या मागून पाहता येत नसते. तर फ्रंट साइड, फ्रंट व्ह्यू आपण त्याचा घेतलेला आहे. फ्रंट व्ह्यूवर टोटल 4 कॉम्ब प्लेट्स यांच्या बॉडीवर आपल्याला पाहायला मिळाल्या. या कॉम्ब प्लेट प्रेझेंट असल्यामुळे आपण या ॲनिमलला कॉम्ब जेलीज म्हणतो. त्याच्यानंतर आणखी एक टर्मिनॉलॉजी बघा, खरबूज असेल किंवा टरबूज असेल, या खरबूजासारख्या पट्ट्या, पॅचेस, पट्ट्या. खरबूज माहिती सगळ्यांना, आपलं गावरान खरबूज जे असते त्या गावरान खरबूजावर अशा पट्ट्या असतात पहा. तशा सेम पॅचेस किंवा सेम लाईन या ॲनिमलच्या बॉडीवर प्रेझेंट आहे, त्याला कॉम्ब प्लेट्स आपण म्हणालो. त्याच्यानंतर या कॉम्ब प्लेटचा नंबर फिक्स आहे. किती नंबर मध्ये या कॉम्ब प्लेट? These animals generally bear a 8 comb plate, 8 comb plate over the body. पूर्ण बॉडीवर अशा टोटल 8 कॉम्ब प्लेट्स असतात. कॉम्ब प्लेटचं फंक्शन जर पाहिलं आपण तर फंक्शन जनरली मोबिलिटीसाठी किंवा यांच्या लोकोमोशनसाठी. त्यांना पाय वगैरे नाहीत, बरोबर आहे. पोळा म्हणजे ज्याला आपण लेग्स म्हणतो. these legs are not developed in these animals. पण काय होत चाललंय, प्रिमिटिव्ह टाइपच्या ॲनिमल्स पासून कॉम्प्लेक्स टाइपचे किंवा ऍडव्हान्स टाइपचे ॲनिमल डेव्हलप होत चाललेत. पण प्रिमिटिव्ह टू कॉम्प्लेक्स हे काही कन्वर्जन एका सिंगल स्टेप मध्ये होत नाही. इट हॅज टू बी पास बाय अ सेव्हरल स्टेप और अंडर सेव्हरल स्टेप. एका सिंगुलर स्टेप मधून त्या ॲनिमल्सला पुढे जावं लागलं. त्यावेळेस एका सिंपल टाइपच्या ऑर्गॅनिझम पासून ऍडव्हान्स टाइपचा ऑर्गॅनिझम फॉर्म होईल. पोरिफेरा आणि नायडेरिया दोन फायलम जर आपण पाहिले तर कम्प्लिटली नॉन मोटाईल किंवा पार्शियली मोटाईल टाइपचे ॲनिमल्स होते, बरोबर आहे. कम्प्लिटली नॉन मोटाईलच. मुवमेंट त्यांच्यामध्ये आपल्याला अपसेटच पाहिलंय. मुवमेंट असेल तर खूप रेअरली, बरोबर आहे. मोस्टली दे आर सेडेंटरी ॲनिमल्स, ससाईल टाइपचे ॲनिमल्स होते. पण इकडे आता इथून पुढे जर आपण जसं जातो तसं मुवमेंट आपल्याला कॉमनली पाहायला मिळेल प्रत्येक फायलम मध्ये. मुवमेंट खूप कॉमन आहे आता इकडून पुढे, बरोबर आहे. ऑल द ॲनिमल्स जनरली आपण सांगतो ऑल द ॲनिमल्स विच आर इन्क्लुडेड इन द किंगडम ॲनिमेलिया आर मोटाईल. दे आर moving from one place to the other in search of their food material or in the search of reproductive partner. तर त्या मोमेंट साठी ह्या कॉम्ब प्लेट्स त्यांना हेल्प करतात. त्याच्यानंतर आणखीन एक टर्मिनॉलॉजी आपण सांगितली. these animals are also termed as the sea walnuts. they are termed as sea walnut. walnut म्हणजे काय पहा, तुम्हाला एक
ड्राय फ्रुट्स मध्ये बाय फ्रुट्स असतात, जायफळ म्हणतात त्याला, बरोबर आहे. ड्रायफ्रुट्स आता हिवाळ्यामध्ये बरेच जण थंडीपासून वाचण्यासाठी ड्रायफ्रुट्स आपण खात असतो. त्या ड्रायफ्रुट मध्ये एक जायफळ नावाचं फळ असते बा, बरोबर आहे. त्या जायफळासारखं स्ट्रक्चर आहे, त्या ड्रायफ्रुट वॉलनट सारखं, सी वॉलनट सारखं स्ट्रक्चर आहे. त्याच्यामुळे आपण त्याला सी वॉलनट्स कन्सिडर करतो. जायफळ किंवा त्याला आणखी एक टर्मिनॉलॉजी यूज करते मराठीमध्ये, आपण त्याला अक्रोड सुद्धा म्हणतो, बरोबर आहे. मला ते पक्क काही माहित नाही, पण अक्रोड आणि जायफळ बहुतेक वेगवेगळे फळ आहेत. काही अक्रोड म्हणतात त्याला, सी वॉलनटला अक्रोड आपण म्हणतो. त्या अक्रोड सारखं स्ट्रक्चर आहे. तुम्ही अक्रोडचं जर फळ पाहिले, ड्राय असते पाहिजे एकदम जनरली गोल्डन कलर टाइपचं, आणि त्या गोल्डन कलरच्या फ्रूट वर तुम्हाला ड्राय झाल्यानंतर डिप्रेशन्स पाहायला मिळतात, त्याच्यावर असे खड्डे पाहायला मिळतात. हे डिप्रेशन त्याच्या टर्मिनल एंड पासून, या एका अँटेरियर एंड पासून ते त्या पोस्टेरियर एंड पर्यंत कंटिन्यू असतात. त्या वॉलनट लाईक स्ट्रक्चर आहे याचं, बरोबर आहे. अक्रोड सारखं स्ट्रक्चर आहे. त्याच्यामुळं या पर्टिक्युलर ॲनिमलला सी वॉलनट म्हणतात, समुद्रामधलं अक्रोड म्हणतात त्याला. ऍक्च्युली अक्रोड मध्ये न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट नाही, पण त्याच्यासारखं स्ट्रक्चर आहे. The structure of these animals or ctenophorans are resemble with a walnut, and these are exclusively marine animals. So these animals are termed as the sea walnut. जसं सी फॅन आपण सांगितलं होता, नायजेरिया फायलम मध्ये सी फॅन नावाचा एक ॲनिमल होता, ज्याचं त्या हातातल्या पंख्यासारखं स्ट्रक्चर होतं, त्यामुळे त्याला सी फॅन म्हणलं. त्याचं अक्रोड सारखं किंवा वॉलनट सारखं स्ट्रक्चर आहे, त्यामुळे त्याला सी वॉलनट म्हणायचं. तर दोन टर्म लक्षात आले असतात, तर बाकीचे सगळे फीचर आता खूप कॉमन आहेत, सहज लक्षात राहण्यासारखे. म्हणजे काय काय सांगितलं आपण, these are the animals which are termed as comb jellies as they bear a comb plate. comb plate प्रेझेंट असल्यामुळे आपण त्यांना comb jellies म्हणतो. आणि पूर्ण एंटायर बॉडी जेल लाइक आहे, बरोबर आहे. जेल लाइक आहे, स्लाइमी लेयर एंटायर बॉडीवर आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर हार्ड कॅल्केरियस शेल बॉडी मध्ये प्रेझेंट नाही, एकदम स्मूथ टाइपचे एनिमल्स आहेत. त्यानंतर सी वॉलनट कशामुळे, द स्ट्रक्चर ऑफ दिस एनिमल्स इज रिसेंबल विथ अ वॉलनट व्हिच इज अ ड्राय फ्रूट आहे. त्या ड्राय फ्रूट सारखं स्ट्रक्चर असल्यामुळे सी वॉलनट. त्यानंतर कॉम्ब जेलीचा नंबर, actually these animals or entire animals which are included in this phylum Ctenophora having a 8 comb plate. टोटल 8 नंबर मध्ये कॉम्ब प्लेट यांच्या पूर्ण बॉडीवर प्रेझेंट असतात. 8च असतात, 8 पेक्षा जास्त सुद्धा नाही, कमी सुद्धा नाही, ना कम ना ज्यादा. इथे always 8 comb plates are present on the body which are running from their anterior to posterior end. anterior end पासून ते कंटिन्युअसली posterior end पर्यंत रन करतात, म्हणजे प्रेझेंट आहे, बरोबर आहे. त्यानंतर पहा, या एनिमलचे आता जनरल फीचर जर आपण पाहिले तर these animals are exclusively marine, freely swimming types of animals. habitat जर आपण पाहिला तर हॅबिटॅट मध्ये एक सिंपल पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, these are the animals which are exclusively marine type of animal. exclusively marine म्हणजे काय रे, always found in the ocean water. कोणत्या पाण्यामध्ये पाहायला मिळतात तुला, ओशियनच्या वॉटर मध्ये किंवा समुद्राचं जे पाणी आहे, समुद्राचं वॉटर, सी वॉटर जे या सी वॉटर मध्येच आपल्याला पाहायला मिळतात. आता सी वॉटरचं जर युनिक फीचर जर तुम्ही पाहिलं, तर सी वॉटर मध्ये जर आपण त्या वॉटरचा पीएच जर पाहिलं तर पीएच इज ऑलवेज अबोव 7 पेक्षा जास्त पीएच आहे, म्हणजे कंप्लीटली अल्कलाइन कंडिशन आहे, अल्कलाइन वॉटर आहे. या अल्कलाइन वॉटर मध्ये सस्टेन करणारा किंवा सर्वाइव्ह करणारा एनिमल आहे. इफ यू प्लेस दिस ctenophorans from the sea water into a fresh water, these animals can not survive in the fresh water. कारण आपल्याला माहित आहे हे जे एनिमल्स आहेत, या एनिमल्स मध्ये अडॅप्टेशन्स किंवा मॉडिफिकेशन्स अशा पर्टिक्युलर वेने झालेले आहेत की एनिमल्स ओनली सर्वाइव्ह करू शकतात. दे कॅन सर्वाइव्ह ओनली इन the marine water. If you place this animal in a fresh water, they can't survive. fresh water मध्ये जर प्लेस केलं तर सर्वाइव्हच करणार नाही, they will die due to the less salinity or less alkaline condition. acidic condition मध्ये किंवा न्यूट्रल पीएच असणाऱ्या वॉटर मध्ये सर्वाइव्ह करू शकत नाहीत.
जसं आपल्याला माहित आहे एखाद्या ॲक्वॅटिक ॲनिमलला, कारण पाण्यामध्ये राहणारा जर ॲनिमल असेल त्याला तुम्ही पाण्याच्या बाहेर काढून जर ठेवलं, जसं मासे आहेत, फिश सगळ्यांना माहित आहे, तुम्ही फिशला जर पाण्यामधून बाहेर काढून ठेवलं तर सर्वाइव्ह करू शकत नाही, कारण अडॅप्टेशन त्यांचं कम्प्लिटली कोणत्या एन्व्हायरमेंट साठी आहे, कम्प्लिटली अडॅप्टेड फॉर दी ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट. तसं या ॲनिमल मध्ये complete adaptation है. They show a exclusive adaptation for a marine water. They do not found in fresh water as well as in marine water. त्याच्यानंतर mobility or movement. Movement is completely found in the animal. These are the completely motile type of animal. Always motile. They are always मोटाईल ॲनिमल. मोटाईल म्हणजे काय करू शकतात, इझिली मूवमेंट करू शकतात. दे कॅन इझिली मूव फ्रॉम दी वन प्लेस टू दी अदर, बेसिकली फॉर अ टू पर्पज. दोन पर्पज साठी जनरली हे मूवमेंट करतात, बरोबर आहे. मूवमेंट एक्झिबिट केला तर दोन पर्पज साठी. फर्स्ट पर्पज आहे इन सर्च ऑफ फूड मटेरियल, टू सर्च दी फूड मटेरियल, फूड ऑब्टेन करण्यासाठी. आणि सेकंड पर्पज आहे मूवमेंटचा यांच्यामध्ये किंवा मोबिलिटीचा, फॉर दी इन सर्च ऑफ देअर रिप्रोडक्टिव्ह पार्टनर, रिप्रोडक्शनच्या पर्पज साठी, रिप्रोडक्शन ऑर दी फूड मटेरियल, दोन पर्पज साठी मूवमेंट करतात. रिप्रोडक्शनच्या बाबतीत आपण पुढे स्टडी करणार आहेत. कम्प्लिटली सेक्शुअल रिप्रोडक्शन एक्झिबिट करणारे ॲनिमल्स आहेत. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन ज्यावेळेस असते त्यावेळेस आपल्याला माहिती आहे दोन पार्टनर जनरली सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व असतात, दोन मीटिंग पार्टनर असतात. तर त्या मीटिंग पार्टनरच्या सर्च मध्ये किंवा दुसरा पर्पज काय, और फॉर दी सर्च ऑफ फूड मटेरियल, जो प्राइम इंपॉर्टन्स आहे मूवमेंटचा, दिस प्राइम इंपॉर्टन्स इज फॉर दी फूड मटेरियल, ओनली फॉर द फूड मटेरियल. आणि सेकंड पर्पज जर आपण कन्सिडर केला किंवा ॲसेसरी जर रोल कन्सिडर केला तर ॲसेसरी रोल आहे रिप्रोडक्शनच्या पर्पजचा. पण बेसिकली किंवा प्रायमरली these animals show a movement for the food material, बरोबर आहे. सेडेंटरी नाही. त्याच्यानंतर मूवमेंट साठी फॉर दी लोकोमोशन और मूवमेंट, लोकोमोशनच्या पर्पज साठी किंवा मूवमेंटच्या पर्पज साठी, फॉर द पर्पज ऑफ मूवमेंट और लोकोमोशन दे हॅव अ युनिक स्ट्रक्चर. They have unique structure, that is the comb plate. This comb plate bear a numerous flagella-like structure which can move in all direction. This flagella-like structure can move in all the direction or entire direction. जसं बघा तुम्ही स्विमिंग करते वेळेस सगळ्यांना पोहणे असेल असं काही कंपल्सरी नाही, पण जे पोहतात त्यांना माहिती आहे जर आपण त्या विहिरीच्या बुडाला गेलो असतो किंवा कॅनलच्या बुडाला गेलो असतो, नदीच्या बुडाला जर गेलो असतो आणि आपल्याला वर जर यायचं असेल तर आपण काय करतो, आपले जे हँड्स आहेत या हँडची आपण अशी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये मूवमेंट करतो. ज्यावेळेस तुम्ही हँडची डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये मूवमेंट करता त्यावेळेस त्या वॉटरवर फोर्स एक्झर्ट होईल आणि त्या फोर्समुळे आपण काय होतो, वर येतो. तशी सेम कंडिशन या पर्टिक्युलर एनिमलच्या फ्लॅजेलाच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते. इफ दिस एनिमल वांट टू मूव फ्रॉम द बेस ऑफ ओशन इन द अपर सरफेस, दे मूव अ फ्लॅजेला इन डाऊनवर्ड डायरेक्शन. फ्लॅजेलाची मूवमेंट कोणत्या डायरेक्शन मध्ये व्हायली, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. डाऊनवर्ड डायरेक्शनला मूवमेंट केल्यामुळे एनिमलची मूवमेंट कुठे होईल, अपवर्ड डायरेक्शन मध्ये. आणि जर एनिमलला अपवर्ड डायरेक्शन कडून डाऊनवर्ड डायरेक्शन कडे जायचं असेल तर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये काय करावं लागेल, मूवमेंट परफॉर्म करावं लागेल. अशी आपल्याला वॉटरची मूवमेंट करावं लागेल. त्याच सेम वेनं हे एनिमल अपवर्ड डायरेक्शन मध्ये, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आणि साइडला सुद्धा फ्लॅजेलाची काय करू शकतात, मूवमेंट करू शकतात. दिस फ्लॅजेला कॅन मूव इन एंटायर डायरेक्शन और ऑल दी डायरेक्शन. 360 डिग्री मध्ये कोणत्याही अँगल मध्ये हे फ्लॅजेलाची काय करू शकतात, मूवमेंट करू शकतात. अपवर्ड आहे, त्याच्यानंतर डाऊनवर्ड डायरेक्शन आणि साइडला सुद्धा ते काय करू शकतात, फ्लॅजेला मूव करू शकतात. त्याच्यामुळे पर्पजफुल मूवमेंट जी आहे, बरोबर आहे, डायरेक्टेड मूवमेंट आपण त्याला कन्सिडर करतो. डायरेक्टेड मूवमेंट म्हणजे सेल्फ मूवमेंट जी आहे, ही सेल्फ मूवमेंट आपल्याला या एनिमल्स मध्ये पाहायला मिळते विथ द हेल्प ऑफ दीज फ्लॅजेला. सेल्फ मूवमेंट एक्झिबिट करणारे एनिमल्स आहेत. समजले.
त्यानंतर त्यांचा मुवमेंट, त्यानंतर हॅबिटॅट किंवा लोकोमोशन मुवमेंट हॅबिटॅट हे तीन बेसिक पॉइंट आपल्या लक्षात आलेले आहेत आणि त्यांच्या बॉडीवर प्रोजेक्ट आलेले कॉम्प्लेट समजले लिहून घ्या फास्ट. झाले का रे? नंतर बघा पुढचा पॉइंट आपल्याला या टिनोफोरनच्या बाबतीत स्टडी करायचा आहे. टिनोफोरन्स मध्ये किंवा टिनोफोरा फायलम मध्ये बॉडीचं ऑर्गनायझेशन किंवा ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन जर आपण पाहिला, पण आतापर्यंत आपण दोन फायलम स्टडी केले, पोरिफेरा आणि त्यानंतर नायडेरिया. बोथ दिस फायलम शो ओनली अ सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सिंपल लेवलचं ऑर्गनायझेशन आहे, सर्वात बेसिक लेवलचं ऑर्गनायझेशन आहे लिव्हिंग सिस्टम मधलं किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधलं. बट the phylum Ctenophora show a somewhat highest level of organization. Grade of organization. Grade of organization it show a tissue level of organization. Grade of organization मध्ये basic level जे organization that is tissue level of organization. टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं आपल्याला, बरोबर आहे. इथं सेलचे जे ग्रुप्स आहेत, cells grouped with each other and they also coordinate with them, coordinate, communicate with itself and their nearby cells or nearby vicinity मध्ये present असलेल्या जेवढ्या काही सेल्स आहेत या सेल्स सोबत कम्युनिकेशन करतात, कोऑर्डिनेशन एस्टॅब्लिश करतात. ड्यू टू दिस कम्युनिकेशन अँड कोऑर्डिनेशन the grade of organization get increased in these animals. Prior to this phylum, Porifera as well as Cnidaria, they are also a multicellular animal, but they show a very simple level of organization, that is the cellular level, due to the absence of coordination and communication between the cell. Coordination, communication completely absent असल्यामुळे त्या animals मध्ये आपल्याला ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन लेवल खूप प्रिमिटिव्ह लेवलची किंवा सिंपल लेवलची पाहायला मिळाले. बट इन दिस एनिमल्स द ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन गेट इनक्रीज. दीज आर द ॲडव्हान्स एनिमल्स दॅन दी पोरिफेरा ॲज वेल ॲज नायडेरिया. तिकडे सेल लेवलचं होतं, इकडे टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आलं, त्याच्यामुळे ॲडव्हान्समेंट होत चालली आहे एनिमल्स मध्ये, बरोबर आहे. ॲडव्हान्समेंट होत चालली, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इनक्रीज झालं, म्हणजे कॉम्प्लेक्सिटी सुद्धा यांच्यामध्ये इनक्रीज झालेली आहे. त्याच्यानंतर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन नंतर या एनिमल मध्ये बॉडी प्लान जर आपण पाहिला तर बॉडी प्लान सेम आहे. दिस एनिमल्स एक्झिबिट अ बॉडी प्लान that is present in a phylum Cnidaria, blind sac body plan. Blind sac body plan, the body plan which have
a single large opening which is functioning as a mouth as well as anus. माउथ आणि anus दोन्हीचंही फंक्शन एकच ओपनिंग परफॉर्म करायले. ज्या पर्टिक्युलर ओपनिंगला आपण ऑस्कुलम कन्सिडर करतो, या ऑस्कुलम द्वारे दोन्ही फंक्शन परफॉर्म केला जातात. डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे, या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये फूड मटेरियल इंजेक्ट करण्यासाठी आणि अनवॉन्टेड अनडायजेस्टेड जे फूड मटेरियल आहे त्याला एक्सक्रीट करण्यासाठी ज्या ओपनिंग्स असतात त्या ओपनिंग या एनिमल्स मध्ये आपल्याला एकच सिंगल पाहायला मिळते. त्याच्यामुळे आपण म्हणालो ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन हे एनिमल्स मध्ये एक्झिबिट केला चाललाय. त्याच्यानंतर ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन नंतर सिमेट्री जर पाहिली, सिमेट्री these are the radially symmetrical animal. Radial symmetry present है. These animals can be easily divided into a two equal half by the imaginary median line which is drawn from any plane. कोणत्याही प्लेन पासून तुम्ही median imaginary line ड्रॉ करा, तो पर्टिक्युलर एनिमल दोन एक्झॅक्ट हाफ पार्ट मध्ये काय होतंय डिवाइड व्हायला. त्यामुळे सिमेट्री आपण त्या टाइपच्या एनिमल्स मधली रॅडियल कन्सिडर करतो. जनरली सर्क्युलर शेप आहे आणि सर्क्युलर शेप असणाऱ्या एनिमल्सला आपल्याला कोणत्याही दोन पर्टिक्युलर पार्ट मध्ये डिवाइड करता येते विथ अ मीडियन इमॅजिनरी लाईन. कोणत्याही प्लेन पासून ड्रॉ करा, कोणत्याही प्लेन पासून ड्रॉ केली तरी तो एनिमल एक्झॅक्टली दोन हाफ मध्ये डिवाइड होतोय. दोन हाफ मध्ये डिवाइड व्हायला म्हणजे काय व्हायलंय, सेम टाइपचे पार्ट दोन्ही पार्ट मध्ये दोन इक्वल हाफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आयडेंटिकल हाफ फॉर्म होतात बाय द मीडियन इमॅजिनरी लाइन. द मोस्ट युनिक फीचर ऑफ दिस फाइलम और द टिनोफोरा दैट इज दे शो अ बायोइल्युमिनेसेंस. बायोइल्युमिनेसेंस करणं म्हणजे काय करणं, जनरली these animals emit the light. पण तुम्ही संध्याकाळी कधी खेड्यापाड्यामध्ये जर गेले असतात तर रात्रीच्या टायमाला एक स्मॉल इन्सेक्ट असते बघा, किडा असते, तो काय करते नाईट टाइमला लाईट इमिट करते. ती लाईट इमिट करण्याची लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला आपण बायोइल्युमिनेसेंस कन्सिडर करतो. बायोइल्युमिनेसेंस इज द इमिशन ऑफ अ लाईट बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जनरली these organisms emit the light for the two basic purpose. दोन बेसिक पर्पज साठी लाईट इमिट करतात. एक तर ऑफेन्स पर्पज साठी, आणि दुसरं डिफेन्स पर्पज साठी. ऑफेन्स अँड डिफेन्स आर द टू बेसिक पर्पज फॉर द इमिशन ऑफ लाईट. ऑफेन्स करणं म्हणजे काय करणं, स्वतःला प्रोटेक्ट करणं. एखादा त्याचा जो प्रेडेटर आहे, त्याचा जो शिकारी आहे, त्याला भीती घालण्यासाठी बरोबर लाईट जर इमिट होत असेल तर तो जो प्रेडेटर आहे तो प्रेडेटरच्या जवळ येणार नाही, बरोबर, भीतीने तो बाजूला जाईल. तर ऑफेन्स करणं म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट करणं आणि डिफेन्स करणं म्हणजे प्रोटेक्ट करणं. ऑफेन्स करणं म्हणजे काय करणं, एखादा त्याचा प्रे म्हणजे काय, त्याची शिकार आहे, त्या शिकारीला अट्रॅक्ट करण्यासाठी, बरोबर, जिथे लाईट असेल, जर लहान मूल पाहतो आपण, जर दिवा वगैरे आपण घरामध्ये लावलेला असेल तर त्या दिव्याकडे जाण्याचा प्रयत्न करते, त्याला हात लावण्याचा प्रयत्न करते. तसं प्रेला अट्रॅक्ट करण्याच्या पर्पज साठी, ऑफेन्सच्या पर्पज साठी जनरली या लाईट इमिशनचं, लाईट जनरली एनिमल्स मध्ये काय केलं जाते, इमिट केलं जाते. जनरली लाईट इमिट करणारे एनिमल्स आपल्याला एक त्या टिनोफोरा मध्ये पाहायला मिळतात आणि तिकडं प्रोटिस्ट मध्ये जे एनिमल लाईक प्रोटिस्ट होते त्या एनिमल लाईक प्रोटिस्ट मध्ये सुद्धा आपल्याला काही सर्टन एनिमल्स पाहायला मिळतात जे लाईट इमिट करतात. तर लाईट इमिट करणारे एनिमल्स टिनोफोरा मध्ये, त्यानंतर आर्थ्रोपोडा मध्ये आणि प्रोटिस्टा जो युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचा किंगडम आहे त्या किंगडम मध्ये सुद्धा पाहायला मिळतात. बायो इल्युमिनेसेंस जनरली एक्झिबिट केला जातो. त्यानंतर एक युनिक फीचर यांच्यामध्ये आणखी एक जे आपल्याला नायट्रियामध्ये सुद्धा पाहायला मिळालं, दॅट इज द प्रेझेन्स ऑफ सिलेंट्रॉन. दॅट इज द गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. या कॅव्हिटी बद्दल आता मला काही सांगण्याची गरज नाही, आपण डिटेल मध्ये या कॅव्हिटी बद्दल लास्ट फायलम मध्ये स्टडी केलेले. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी आहे. दिस गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी इज enclosed by the body wall or it is formed by the body wall. त्यानंतर गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी नंतर एक खूप इम्पॉर्टंट फीचर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा. जसं आपण युनिक फीचर मध्ये नायट्रियाचे सांगितले, प्रेझेन्स ऑफ निडोब्लास्ट सेल, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी, मेडुसा अँड पॉलिफॉर्म. या सेम फीचर सारखं एक पर्टिक्युलर फीचर या एनिमल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते, दॅट इज द प्रेझेन्स ऑफ स्टिकी सेल which are
termed as the coloblast cell. Coloblast cells are the sticky cell. स्टिकी टाइपच्या सेल्स आहेत, ऍडेसिव्ह टाइपच्या सेल्स आहेत, ज्या काय करतात सबस्ट्रॅटमला इझिली ऍडेर होऊ शकतात. एखाद्या फूड मटेरियलला ग्रॅब करण्यासाठी किंवा ट्रॅप करण्यासाठी त्यांच्याकडे या कोलोब्लास्ट सेल नावाच्या सेल्स प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर एक्झाम्पल मध्ये दोनच एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, प्लुरोब्रॅकिया आणि टिनोप्लाना and Pleurobrachia are the two basic examples of the phylum Ctenophora. Ctenophora phylum मधले दोन एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात ठेवायचे. बाकी पण जास्त काही एनिमल्स आपण याच्यामध्ये इन्क्लूड करत नाही, पण टिनोफोराला मायनर फायलम सुद्धा इन्क्लूड कन्सिडर केला जाते, कारण animals which are included in this phylum are very less in number. खूप कमी एनिमल्स आहेत या फायलम मध्ये आपण इन्क्लूड केलेले. शॉर्ट फायलम आहे, स्मॉल फायलम आहे, त्यामुळे याला मायनर फायलम सुद्धा कन्सिडर करतात. समजले? तर कॉम्प्लेट प्रेझेंट असणारा, त्याच्यानंतर कोलोब्लास्ट सेल असलेला आणि बायो इल्युमिनेसन्स एक्झिबिट करणारा, कॉम्प्लेट बायो इल्युमिनेसन्स एंड कोलोब्लास्ट, हे तीन युनिक फीचर्स आहेत या टिनोफोरा फायलमचे. समजले? विथ दिस वी हैव कंप्लीट द third phylum of the kingdom Animalia. That is, कौन सा फाइलम है यार ये? टिनोफोरा. उद्या आपण प्लॅटीहेल्मिंथेस आणि ऍस्कहेल्मिंथेस बद्दल डिस्कस करू. प्लॅटीहेल्मिंथेस अँड ऍस्कहेल्मिंथेस, फ्लॅट बॉडी आणि रिंग लाइक बॉडी, रिंग प्रेझेंट असलेली बॉडीवर. तर उद्या दोन्ही फायलम आपण कंपॅरेटिव्ह टाइप मध्ये स्टडी करू. समजले? चला, काय डाऊट असेल